जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन, सेवाग्राम एक्सप्रेसचा थांबा व पादचारी पुलाच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। बोदवड रेल्वे स्थानकावर शनिवारी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नेतृत्वाखाली विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे काही काळ रेल्वे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस प्रशासनाने यावेळेस चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। आंदोलनकर्त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, भुसावळ विभागाचे DRM, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन विविध मागण्या मांडल्या। या निवेदनात कोरोना काळापासून बंद असलेले मुंबई नागपूर दादर सेवाग्राम एक्सप्रेसचा बोदवड स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करावा, रेल्वे गेट क्रमांक 7 बंद झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षितेसाठी पादचारी पूल तातडीने उभा राहावा, तसेच अप व डाऊन प्लॅटफॉर्मवर शौचालय व स्नानगृहांची संख्या वाढवून नवीन सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले की 2023 पासून रेल्वे गेट बंद असल्याने दादरनगर, प्रतिभानगर, श्रावस्ती, रेल्वे ओम कॉलनी, नांदगाव परिसरातील नागरिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, ITI विद्यार्थी, शेतकरी व भाविकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागतात। शनिवारी व गुरुवारी शिरसाळा मारुती मंदिरात जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे पादचारी पुलाचा प्रश्न अधिक गंभीर बनलेला आहे। यापूर्वीही भीम आर्मीच्या वतीने रेल रोको आंदोलन व आमरण उपोषण करण्यात आले होते। रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासने दिली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। यावेळी मुंबई अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेस, भगत की कोठी, काचीगुडा एक्सप्रेस आणि पुरी अजमेर एक्सप्रेस या गाड्यांना बोदवड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली। या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास 20 जून 2026 रोजी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आंदोलनादरम्यान रेल्वे स्थानकावर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते। पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती शांततापूर्ण ठेवली। रेल्वे प्रशासनाकडून मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही। सदर आंदोलन हे भीम आर्मी भारत एकता मिशन तालुकाध्यक्ष सुरेश इंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। तसेच यावेळी तालुका उपाध्यक्ष लखन सुरवाडे, शहराध्यक्ष करण बोदळे, तालुका सचिव भीमराव पालवे, तालुका सहसचिव सुधाकर गवडी, प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया रविराज भाऊ शिरसाट, ग्रामीण तालुका रोहित दोहार, सचिन पालवे, सचिन झोणोणे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष भाऊ कुरचड, लहुजी शक्ती सेनेचे संजय भाऊ बोदळे, राष्ट्रीय दिव्यांग पार्टी धनराज भाऊ गायकवाड, प्रवासी संघटनाध्यक्ष सुरेशजी वर्मा, उपाध्यक्ष इम्रानबाई शेख, BSP सदस्य अक्रमबाई शेख, अख्तरबाई पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य अजयभाऊ गवडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक भाऊ ताडे, पल्लूभाऊ राखोत, नानाभाई मस्के, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा युनियन दुर्गेश भाऊ गायकवाड, दीपक भाऊ वळतकर, वसीमभाई पिंजारी, सागरभाऊ मुजे, देशोन्नती पत्रकार अर्जुन आसने तसेच शिवाजी अंबुरे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। तो ऐसी ही खबरें लगातार देखने के लिए जुड़े रहे Z प्राइम न्यूज के साथ। आता आपल्याला जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई, पुणे जाण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्या बोदवड शहरात आपण सुरू केले आहे सर्वात मोठा लॉन, तेही आपल्या बोदवडमध्ये। अग्रवाल लॉन बोदवड, पत्ता मलकापूर रोड, अग्रवाल नगर, जय माता दी, जिनिंग बोदवड।